आज सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश काढलेला आहे। पण तरी पण काही लोक म्हणतात की नाही, सरकारने डाटा दिला तरच ते आरक्षण लागू होणार आहे, अन्यथा ओबीसी आरक्षणाशिवाय सरकारला निवडणुका घेता येऊ शकतात। नेमकं संभ्रमाचं वातावरण काय आहे, ओबीसी नेत्यांचे दावे काय आहेत, पण इलेक्शन होणार खूप दिवसानंतर हे सगळ्यात महत्त्वाचे। त्यात ओबीसीना त्यांचा शेअर मिळणार की नाही, की भाटिया आयोगाचा जो रिपोर्ट होता ज्यांनी 33,000 जागा कमी झाल्या होत्या ओबीसीच्या, त्याचं काय होणार, सगळ्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी आपल्यासोबत ओबीसीचे नेते लक्ष्मण हाकेत। मला सांगा नेमकं काय आहे। बघा, 1994 ते 2022 सालामध्ये ज्या पद्धतीनं मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला आणि ज्या पद्धतीनं ओबीसींना रिझर्वेशनची टक्केवारी मिळाली, ती टक्केवारी ॲज इट इज लागू करण्याचे निर्देश माननीय न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामुळे जागा कमी व्हायचा जो प्रश्न निर्माण झालेला होता, बांटिया समितीने एका फेक माहितीच्या आधारे, कुठलाही सर्वे नाही, त्या माहितीच्या आधारे ज्या ओबीसींच्या जागा कमी झालेल्या होत्या त्याच्यावरती आता ओव्हरकम म्हणून शासनाने जो निर्णय दिला आहे, 2022 सालापर्यंत ओबीसी आरक्षण सस्टेन करायला सांगितलं आहे। त्यामुळे यामध्ये विथ ओबीसी आरक्षण निवडणुका होतील आणि तो मार्ग रिकामा झालेला आहे। भाटियाचा रिपोर्टचं काय, कारण 33,000 बांटिया रिपोर्टचा प्रश्न उरतो कुठं? 1994 ते 2022 आणि बांटिया कमिटीचा लिगल ॲस्पेक्ट काय, आणि बांटिया कमिटीनं कुठला सर्वे केला? बरंच इलेक्शन झालेत ना मध्यंतरी झाल्या, तो शासनाचा आहे। बघा, निवडणुका ह्या 5 वर्षासाठी असतात, त्यामुळं बांटिया कमिटीचा रिपोर्ट याचा संबंधच उरत नाही। कारण 1994 ते 2022 क्लिअर कट म्हणले त्या निर्देशामध्ये, जजमेंटमध्ये। त्यामुळं बांटिया समिती ही मोडीत निघालेली आणि बांटिया समितीचा आता विषय येणार नाही। ओबीसीना न्याय मिळालाय एका सर्टन लिमिटमध्ये, एका आता येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी हा न्याय मिळालेला आहे। पण महाराष्ट्र शासनाला माझी अशी विनंती आहे की ज्या महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरती हा निकाल आलेला होता, महाराष्ट्राच्या अगोदर कर्नाटक, तेलंगणा, उत्तराखंड, बिहार यांनी इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला, यांनी सोशो इकॉनॉमिकल स्टेटस किंवा सेन्सस करण्याचा प्रयत्न केला त्यांनी पूर्ण। महाराष्ट्रानं सुद्धा अशा पद्धतीचं एक्झर्शन करावं अशी माझी विनंती महाराष्ट्र शासनाला राहील। आदेशात असंही बोललं जातं की ते डेटा दिल्यानंतरच ओबीसी आरक्षण लागू होणार, पण 1994 ते 2022 सालामध्ये जे ओबीसीचं आरक्षण चालू होतं तसं ॲज इट इज लागू करा, हे क्लिअर कट निर्देश आहेत ना। डेटा दिला नाही तरी आरक्षण जाणार नाही, प्रश्नच उरत नाही ना, डेटाचा प्रश्नच उरत नाही। जे काही कन्फ्युजन आहे, कन्फ्युजन पूर्णपणे क्लिअर शासनानं, उच्च न्यायालयानं न्यायमूर्ती सूर्यकांत, सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट जजमेंटमध्ये दिलेला आहे। त्यामुळे हा प्रश्न उरणारच नाही, येणारच नाही प्रश्न। बांटिया आयोगामुळे ज्या 33,000 जागा कमी झाल्या त्याचं काय? बांटिया कमिटीमुळे महाराष्ट्रामध्ये बघा किती जागा कमी झालेल्या होत्या, 33,837 जागा कमी झालेल्या होत्या। आता या जागा कमी होण्याचा प्रश्न उद्भवत नाही। 27% आरक्षण मिळणार, 27% आरक्षण मिळणार। महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा जो एकूण टोटल 65,250 ज्या ओबीसीच्या जागा आहेत त्या ॲज इट इज सस्टेन होतील, त्यामध्ये कुठलीही शंका असण्याचं कारण नाही। याच्यात उद्या पुन्हा कोणी कोर्टात जाऊ शकते नाही। आता सन्माननीय न्यायालयानं निर्देश दिलेले आहे, 4 आठवड्यात अधिसूचना जारी करायला सांगितले, तरी निवडणूक आयोगाला त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे। समजा पावसाळा वगैरे असेल तर पावसाळा संपल्यानंतर एखाद दुसरा महिना मागं पुढं होऊ शकतो। कोर्टानं त्यांच्या जजमेंटमध्ये ओबीसी बांधवांना मी आव्हान करेन की आत्ता आपल्याला माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे निर्णय दिलेला आहे हे आपल्याला आत्ताचं दिलासादायक चित्र आहे। परंतु 8,25,000हून ज्या कुणब्याच्या नोंदीद्वारे जे नवीन दाखले काढले गेलेले आहेत त्यांच्या समोरचं आपल्याला युद्ध लढावं लागणार आहे। तुम्हाला आम्हाला जे सोशली बॅकवर्ड आहेत, जे मंडल आयोगाने आम्हाला रिझर्वेशन दिलं आहे, हे रिझर्वेशन वाचवायचं असेल तर या खोट्या कुणब्यांच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये आम्हाला लढाई लढावी लागेल आणि ओबीसींनाच मतदान करायचं आणि आपलं आरक्षण, हक्क, अधिकार टेकवायची ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल। हे आव्हान माझं ओबीसींना असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रांत फुंदे, झी मीडिया, पुणे।